नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल तर हाय, मी प्रियंका. आणि आज आपण अशा लिपस्टिक्सबद्दल बोलणार आहोत ज्या मी बऱ्याच वर्षांपासून माझ्या व्हॅनिटीमध्ये वापरते आहे. न्यूडपासून ते डार्क लिपस्टिकपर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही आहे. तर विदाऊट वेस्टिंग टाईम आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिले ही फॉरएव्हरची शो स्टॉपर लिपस्टिक, आणि ह्याचा शेड आहे ट्रेंड सेटर आणि शेड नंबर आहे 008. तर ही जी लिपस्टिक आहे त्याचा फॉर्म्युला जो आहे तो खूपच जास्त क्रीमी आहे आणि अफोर्डेबल आहे आणि स्पेशली डेली यूजसाठी ऑफिस वेअरसाठी खूप जास्त छान आहे, कारण की वॉर्म न्यूड टोनची लिपस्टिक आहे. मी तुम्हाला स्वॉच करून दाखवते एकदा. दिसते आणि हा शेड खूपच जास्त सुंदर आहे. मी हवं तर तुम्हाला लावून सुद्धा दाखवते. खूपच सुंदर लिपस्टिक आहे. सो मस्ट हॅव, मी रोज वापरते कुठे इकडे तिकडे. नेक्स्ट लिपस्टिक इज रेड कलर असा आहे जो सगळ्या स्किन टोनला जातो. जर तुम्ही डस्की स्किन टोनचे असाल, फेअर असाल किंवा मीडियम असाल तर मोस्ट प्रोबॅबली बरेच जण ट्रेडिशनल लुकच्या वेळेस रेड बोल्ड असे शेड्स ट्राय करतात. सो त्याच्यात सुद्धा वेगवेगळे शेड येतात. सो हा जो फर्स्ट आहे हा फॉरएव्हर 52 ब्रँडचा आहे शो स्टॉपर लिपस्टिक, जी मी आधी दाखवली तुम्हाला. पण ह्याचा शेड आहे टोस्टेड आणि नंबर आहे 010. ह्याचं स्वॉच मी तुम्हाला दाखवते. दिसतंय, हा एकदम डीप आणि ब्लड रेड शेड आहे. ह्याच्यानंतर अजून एक रेड मध्ये हा थोडा काय म्हणतो ब्रिक किंवा ब्राउनिश रेड असा जो असतो, विटिश कलर असा, थोडा बीटा जे असतात ना त्याला मॅच होईल असा कलर आहे. हा जस्ट गोल्ड ब्रँडचा आहे आणि शेड आहे 4 शेड आहे. ह्याचं सुद्धा स्वॉच दाखवते मी तुम्हाला. दिसतं हे थोडं ना ऑरेंज टोन कडे जातो. सी फर्स्ट वरचं जे आहे ते फॉरएव्हरचं आहे आणि थोडा डार्क रेडिश डीप रेड आहे. आणि ज्यांना खूप असं डार्क आवडत नाही, थोडं ऑरेंज टोनमध्ये आवडतं, त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. थोडं कोरल टोनमध्ये जातं. त्यानंतर ही जी लिपस्टिक आहे ही शॅम्बॉर ब्रँडची आहे आणि ह्याचं शेड नंबर जे आहे इज 433. ह्याचं सुद्धा स्वॉच दाखवते तुम्हाला मी. दिसतंय, तिन्ही पण शेड्स जे आहेत ते वेगवेगळे आहेत. फर्स्ट वाला जो आहे तो फॉरएव्हरचा आहे डीप रेड. हा जो आहे तो थोडा ब्राउनिश रेड आहे, ऑरेंज आणि ब्राऊनचं कॉम्बिनेशन. आणि हा जो आहे हा एकदम हॉट रेड जो असतो, शॅम्बॉरची लिपस्टिक आहे, शेड आहे 433. सो या तिन्ही लिपस्टिक छान आहेत. त्यानंतर आपण थोडंसं आता हाय एंड लिपस्टिककडे जाऊयात. सो खूप कमी असे ब्रँड्स आहेत जे तुम्ही डेली बेसिसवर यूज करू शकता आणि हाय एंडमध्ये येतात. सो हा जो ब्रँड आहे इट्स फ्रॉम कायली. ही लिपस्टिक कायली ब्रँडची आहे आणि शेड आहे ह्याचा 334 आणि शेड नेम आहे नो वन्स बेबी. सो थोडं लाईट पिंक शेड आहे, म्हणजे न्यूड सुद्धा आहे बट खूप ब्राऊन टोनमध्ये जात नाही, पिंक टोन मध्ये जाते. सो मला अशा लिपस्टिक्स खूप आवडतात. ही मी डस्की स्किन टोनला सजेस्ट नाही करणार, कारण की डस्की स्किन टोनवर पिंक न्यूड शेड्स थोडे वियर्ड वाटतात. जर तुम्हाला न्यूड वापरायचं आहे, जर डस्की स्किन टोन असेल तर यू कॅन गो विथ ब्राऊन न्यूड टोन. आणि इफ तुम्ही थोडं फेअर आणि मीडियम स्किन टोनचे असाल तर तुम्ही ब्राऊन किंवा पिंक न्यूड असे वापरू शकता. सो ही वन ऑफ माय फेवरेट लिपस्टिक आहे, जी डेली बेसिसवर तुम्ही यूज करू शकता आणि हाय एंड सुद्धा आहे. ह्याचं सुद्धा मी तुम्हाला स्वॉच दाखवते एकदा. बघू शकता, एकदम लाईट पिंक आहे आणि खूप छान आहे. खूप हायड्रेटिंग लिपस्टिक आहे, मॅट आहे, देन टू अजिबात तुमचे लिप्स ड्राय होत नाही, खूप हायड्रेटिंग राहतात. सो माझी फेवरेट लिपस्टिक आहे. यू कॅन गो विथ दिस आणि तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. ओके. सो आता आपण जितक्या पण लिपस्टिक्स बघितल्या सगळ्या लिक्विड लिपस्टिक होत्या, मॅट लिपस्टिक होत्या. बट बऱ्याचदा असं होतं की डेली बेसिसवर आपण खूप एकदम घाई येत असतो आणि आपल्याला खूप एकदम पटकन अशी लिप बाम टाईप लिपस्टिक लावायची असते, जी इझिली तुम्ही लावू शकता आणि कॅरी करू शकता तुमच्यासोबत ट्रॅव्हलिंगमध्ये. सो ह्या ज्या 2 लिपस्टिक्स आहेत ह्या मी खूप यूज करते आणि नेहमी माझ्या पर्समध्ये असतं. सो ह्या मार्स ब्रँडच्या आहेत. सी मार्स ब्रँडच्या आहेत आणि मी 2 शेड घेतलेत. हे एक थोडंसं डार्क आहे, एक थोडं लाईट आहे. आणि जो लाईट आहे शेड
सो त्याचा नंबर आहे 1111 आणि जो डार्क शेड आहे त्याचा नंबर आहे 02. मी दोघांचे सुद्धा स्वॅचेस दाखवते तुम्हाला. ही जी लिपस्टिक आहे ही थोडी डार्क आहे. त्यानंतर ही थोडी लाईट दिसते. सो हे अजिबात ड्राय करत नाही. येस, बट हे लॉंग लास्टिंग नाही आहेत, काळांतराने कमी होते. बट हे टचअपसाठी असते. तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करा. दर 3-4 तासाने फाटे तुम्हाला कमी झाले तुम्ही परत फिरू शकता. आणि हे मॅट नाही आहे, त्याच्यामुळे हायड्रेट राहतात लिप्स. सो डेली बेसिसवरती खूप चांगले आणि खूप स्वस्त आहेत या लिपस्टिक. अराउंड मला वाटतं 300च्या आसपास आहेत. बाकी सगळ्या ज्या लिपस्टिक आहेत त्या बऱ्याचशा, काही 700च्या रेंजच्या आहेत, काही 3000च्या रेंजच्या आहेत, 2000च्या रेंजच्या आहेत. सो ह्या खूप स्वस्त आहेत त्या मानाने. तर तुम्ही अशा लिक्विड न यूज करता अशा लिपस्टिक सुद्धा वापरू शकता डेली बेसिस. आणि इफ तुम्ही ब्राऊन टोनमध्ये शोधताय कोणती लिपस्टिक जी लिक्विड नसेल तर तुम्ही ही घेऊ शकता. ही कलर पॉप ब्रँडची आहे आणि शेड आहे एरिका शेड आहे. थोडी डार्क ब्राऊन टोन आहे याचं आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते. आणि डार्क ब्राऊन मध्ये मी तुम्हाला अजून एक शेड दाखवते. फॉरएव्हर 52च्या माझ्याकडे खूप लिपस्टिक आहेत आणि त्यात पण ह्या शो स्टॉपर आहेत आणि अजून एक येतं सेन्सेशन. त्यात बरेचसे पॅटर्न आहेत. मी ही वाली जास्त प्रेफर करते कारण की मी मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे. सो क्लायंटला सुद्धा ही खूप जास्त चांगली आहे आणि पर्सनल यूजसाठी सुद्धा खूप चांगली आहे. हिचा शेड आहे फॉरएव्हर 52चा शेड आहे मूड्स 017. मला दाखवते. हा जो शेड आहे हा फॉरएव्हर 52चा आहे डार्क ब्राऊन आणि हा कलर पॉपचा होता. सो हे दोन्ही सुद्धा चांगले आहेत. माझ्याकडे खूप लिपस्टिक्स आहेत बट सगळ्याच लिपस्टिक मी नाही दाखवू शकत कारण की खूप जास्तच मोठा ब्लॉग होऊन जाईल. बट जेवढ्या पण इम्पॉर्टंट लिपस्टिक्स होत्या किंवा जे शेड्स खूप जास्त यूज होतात हे सगळे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे शेड नंबर प्लस ब्रँड सगळे तुमच्यासोबत शेअर केलेत. अजून एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट तुमच्यासोबत शेअर करायची आहे मला, ते म्हणजे बऱ्याच जणांचं असतं की लिप्स छोटे असतात. सो लिपस्टिक लावून सुद्धा ते इतकं अट्रॅक्टिव्ह किंवा छान दिसत नाही. तर लिप्स प्लम्प करण्यासाठी मी हा लिप इंजेक्शन यूज करते टू फेस ब्रँडचं आणि हा सगळ्यात बेस्ट लिप इंजेक्शन आहे बाकी सगळ्या ब्रँड्सपेक्षा आणि माझा फेवरेट आहे आणि ह्याचा जो स्मेल आहे ना तो खूपच जास्त छान आहे. सो हा आहे मॅक्झिमम प्लम्प. ह्याच्यात पण ना वेगवेगळे येतात, नॉर्मल प्लम्प, त्याच्यानंतर एक्स्ट्रीम प्लम्प. सो तुम्ही जसं तुमचं रिक्वायरमेंट आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही परचेस करू शकता. बट हा खूप छान आहे. इफ तुम्हाला प्लम्प करायला कोणतं लिप ग्लॉस किंवा लिप इंजेक्शन हवं असेल तर हा नक्की तुम्ही विकत घेऊ शकता. तर हा होता माझा छोटासा लिपस्टिक हॉल आणि तुम्हाला कोणती शेड आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका. आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.